नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्लॉग मध्ये. तर नवीन व्हिडिओ चालू करायच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढे जे बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. आता दुपारचे 3 वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही कोलालंपूर मधलं आमचं जे हॉटेल आहे जिथे आम्ही 4 दिवस स्टे करणार आहे त्या हॉटेलच्या जवळ पोहोचलेलो आहे. हे जे समोर दिसतंय हे आमचं हॉटेल आहे, अंकासा हॉटेल कोलालंपूर. हो हो हो, ऑनलाइन जाणार होता, व्हायरल होणार. चलो सामान कलेक्ट करते हैं, ये मेरा है. आंटी ये కదా అది కాదు మనది. चलो ले लिया. चलो 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 अपना होटल मानकोर भाई. मिलो किधर है? ले आना. चलो चलो. आता आम्ही आमचं सामान वगैरे कलेक्ट केलंय आणि इथे कोलालंपूर मध्ये सुद्धा 3 नंतरचं चेकिंग असतं, त्यामुळे आम्ही फर्स्ट केल टॉवरला जाऊन आलो आणि जे दुपारचं लंच पण आमचं करून झालेलं आहे. तर आता हॉटेलमध्ये आमचं चेक इन आहे इथल्या. ये कैसे उठाएंगे? तो बोलना पड़ेगा. चलो हाँ थैंक यू सर. हाँ अच्छा लगा. तर आता आम्ही आमच्या रूम की कलेक्ट करतो आणि लगेज ठेवून फ्रेशन अप होऊन लगेच आम्हाला 4 वाजता निघायचं आहे शॉपिंगसाठी. तर जे हॉटेल आहे हॉटेलचा व्हिडिओ, रूमचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये दाखवेन. तर आता 4:30 झालेले आहेत आणि आम्ही शॉपिंगसाठी निघालेलो आहे. आम्हाला 4चा टाइम दिलेला पण सगळेजण येईपर्यंत 4:30 झालेच. तर आता आम्ही शॉपिंग मार्केटच्या जवळ पोहोचलोय. किधर है वो? चलो आता मी शॉपिंगला आलोय सेंट्रल मॉल मध्ये जवळ. किधर जाना है? हाँ मलेशिया का नाला बराबर. नाला यहाँ पे भी नाला होता है, बोलो फेमस कर नाला है. यहाँ पे भी नाला होता है. कार फोटो फोटो मस्त हवा जाती है इधर से. हवा कैसी जाएगी? अरे आगे से लेना फोटो, पीछे से क्यों ले रहे हो?
जाओ. हे आहे सेंट्रल मार्केट कोलालंपूर मधलं. हे 2 स्टोरीचं मार्केट आहे आणि आता आम्ही फर्स्ट इथे शॉपिंग करणार आहे. बघूया आता इथे काय काय आम्हाला मिळतं आणि नंतर आम्हाला दुसऱ्या मार्केटमध्ये सुद्धा जायचंय. तर पहिला आपण बघूया सेंट्रल मार्केट कसं आहे ते. ले चलो वॉशरूम का 2 बार आएगा तो ये एक ही बार यूज होता है. हे जे होते हे आमचे टूर गाईड होते आणि त्यांनी आम्हाला आता वॉशरूमचे तिकीट्स दिले. कोलालंपूरमध्ये किंवा मलेशिया ऑल ओव्हर मलेशियामध्ये म्हटलं तरी चालेल, इथे वॉशरूम फ्री नाही आहेत. वॉशरूमसाठी एका टायमाला तुम्हाला 5 रिंगिट्स द्यावे लागतात. म्हणजे इंडियन रुपीज प्रमाणे अबोव 85 जातं आणि त्यामुळे टूरसाठी वगैरे इथे स्पेशल तिकीट्स असतात आणि हे तिकीट दाखवून आम्ही फ्रीमध्ये वॉशरूम यूज करू शकतो आणि त्यासाठी आम्हाला आता हे तिकीट्स दिलेत त्यांनी. मग या मार्केटमध्ये आम्ही कुठेही हे तिकीट्स दाखवून वॉशरूम यूज करू शकतो. ये उसको ढूंढ, वो देख इधर भी जाएंगे अभी. ये देख अंदर सब फ्रोजन आइटम ही है. देख इसमें क्या लेने का चलो. ये क्या है किचन और क्या है? सेंट्रल मार्केट मधलं हे एक मार्ट आहे. जसं आपल्या इकडे डी मार्ट, जिओ मार्ट किंवा रिलायन्स मार्ट, बिग बाजार असे असतात, तसंच इथलं एक मार्ट आहे. हे पसर बेसर म्हणून या मार्टचं नाव आहे आणि इथं सगळ्या वस्तू एकत्रच मिळतात. सब वावी है. आम्ही आता त्या मार्ट मधून बाहेर आलोय आणि बाहेरचे शॉप्स बघतोय, पण आम्हाला काय एवढे रिझनेबल रेट्स इथे वाटले नाही. आपल्या इंडियाच्या हिशोबाने इथे सगळ्या वस्तू थोड्या महागच आहेत. इथे किचन्स वगैरे आहेत. आम्ही चॉकलेट्स वगैरे पण बघितले, पण आम्ही ते आता उद्या चॉकलेट फॅक्टरीला जाणार आहे, तर आम्ही त्या फॅक्टरीमधूनच आम्ही चॉकलेट्स घेणार आहोत. इथे बाकीचं काय आम्हाला मिळतंय का आम्ही बघतोय. वो क्या इधर है? इधर देखते हैं अंदर. क्या इधर से जाएंगे? या मार्केट मधल्या बऱ्याचशा शॉप्स मध्ये आम्ही गेलो, पण असं काय घेण्यासारखं आम्हाला असं आवडलं नाही इथलं. आपल्या इंडियामध्ये जे आहे ते सगळं अवेलेबल आहे इथे आणि रेट्स पण जसे आपल्या इंडियामध्ये मॉलमध्ये जे रेट्स असतात तसेच रेट्स आहेत. त्यामुळे आम्हाला काय एवढं घेण्यासारखं वाटलं नाही. 1000 होएगा ना? 1000 रुपये का काली बहन मैग्नेट लेके आई. 1000 रुपये का होता है. 75-50 रंगीत का तो 1800 होता है. लेकिन ये देख इधर. आजा जीन आजा, चल इधर से आगे. जीन आएगा शायद, पहुंचेगा. अरे आम्ही या मार्केट मधून फक्त आता फ्रीज मॅग्नेट्स वगैरे पर्स वगैरे घेतल्या. त्या जरा आम्हाला बऱ्या वाटल्या इथे. क्वालिटी आणि रेट्स पण त्याचे बरे वाटले. बाकीचं हे तर सगळे आयटम आपल्या इंडियामध्ये सुद्धा मिळतात. अरे ऊपर सब कपड़े का है रे. कपड़ा किधर लेना है अपन को? अरे छोटा मोटा कुछ इधर देख क्या है. इधर तांबा पीतल का बर्तन है. ये वो तो अलग सा रहता है. चल वो अपने यहाँ पे अच्छा मिलता है. 1000 तक बोली गई इसका. ये देख 190 रिंगिट. चल मिलो. सेंट्रल मार्केट आता आमचं बऱ्यापैकी फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही इथून बाहेर पडतोय आणि आता आम्ही जातोय दुसऱ्या मार्केटला.
सेंट्रल मार्केटमध्ये काय आम्ही एवढी आता शॉपिंग केली नाही. फक्त मॅग्नेट्स, पर्स वगैरे असे छोटे-मोठे जे आयटम होते ते घेतले, जे आम्हाला रिझनेबल वाटले इंडियाच्या हिशोबाने. आणि इथं हे सेंट्रल मार्केटच्याच बाजूला इथे एक छोटं स्ट्रीट मार्केट आहे. तर तिथे आता आम्ही बघतो आणि हे सगळं पूर्ण हॉटेल्स आहेत, छोटे-छोटे स्नॅक्स कॉर्नर वगैरे. आणि ह्या गल्लीमध्ये आता आम्ही बघतो हे पण एक मार्केट आहे, स्ट्रीट मार्केट आहे इथलं. तर इथे बघतो आम्हाला काय मिळतंय का? काय आवडतंय का? आता आम्ही तिसऱ्या मार्केटला चाललोय. ते इथूनच पुढे 5 मिनिटावर आहे आणि ते पण स्ट्रीट मार्केटच आहे आणि त्या मार्केटचं नाव आहे चायना टाउन म्हणून. पण ते मलेशियामधलं खूप फेमस मार्केट आहे. त्याला फेक मार्केट किंवा चीपेस्ट मार्केट असं पण म्हणतात मलेशियातलं. तर त्या मार्केटला आम्ही चाललोय आणि बघूया आता आपण त्या मार्केटमध्ये काय मिळतं ते. पण ह्या मार्केटमध्ये जास्त शूटिंग्स वगैरे यूट्यूबरला अलाउड नाहीये. कारण इथे काही-काही जे शॉप्स आहेत शॉप्सवाले ते आर्ग्यू करतात. त्यामुळे इथे जास्त शूट नाही करता येणार. इथं प्रत्येक गोष्टीची डुप्लिकेट वस्तू म्हणजे डुप्लिकेट पण म्हणू शकता किंवा फर्स्ट कॉपी पण म्हणू शकता, इथे मिळते. इथे बघा आपण शूज वगैरे मोठ्या-मोठ्या ब्रँडचे, सेंट्स, कॅप भरपूर वस्तू इथे काय-काय आपल्याला मिळू शकतात आणि ते पण रिझनेबल रेटमध्ये. म्हणजे खूपच कमी किमतीमध्ये मिळते इथे. पर्सेस, बॅग आणि हे खूप मोठं मार्केट आहे. तर आता आम्ही विचार करतोय ह्या मार्केटमध्येच आपण सगळी शॉपिंग करायची. कारण आम्हाला शूज, पर्स, कॅप्स वगैरे, सेंट वगैरे घ्यायचे आहेत. तर आम्ही आता ह्या मार्केटमध्ये जेवढं आम्हाला घेता येईल, तेवढं आम्ही आता इथे शॉपिंग करतो. ह्या गल्लीतून पुढे गेलं सरळ, की ह्या मार्केटचं सेंटर पॉइंट आहे. आणि तिथे खायला वगैरे खायचे शॉप्स आहेत. स्नॅक्स कॉर्नर वगैरे आणि तो त्या मार्केटचा सेंटर पॉइंट आहे आणि अशा 4 दिशेला 4 गल्ल्या आहेत या मार्केटच्या ह्या सेंटर पॉइंटपासून आणि एवढं मोठं मार्केट आहे हे. आपण बघू शकताय समोर एक गल्ली आहे. डाव्या हाताला आहे, उजव्या हाताला आहे. पूर्ण प्लस साइनच्या आकाराचं हे मार्केट आहे. चारी बाजूला सेम शॉप्स आहेत. हे एक गल्ली आहे आणि आता आम्ही आलो ती एक गल्ली आहे. आमच्या समोर एक आहे आणि एक डाव्या हाताला आहे. तर आता आम्ही बऱ्याचशा शॉपमध्ये प्राइस वगैरे विचारली. शूज, पर्स, बॅग पुन्हा सेंट आहेत. यांची सगळ्यांची प्राइस विचारली. चॉकलेट्स आहेत. तर ती आम्हाला रिझनेबल वाटली. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन कधी तुम्ही मलेशियामध्ये कोलालंपूरला आलात आणि तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर हे मार्केट बेस्ट आहे. कारण इथल्या वस्तू जरी स्वस्त असल्या तरी त्यांची क्वालिटी बेस्ट आहे आणि आम्ही पण आता 2-3 वस्तू घेतल्या इथे. तर आम्हाला खूप आवडल्या आणि त्या एकदम रिझनेबल रेटमध्ये मिळाल्या. त्यामुळे इथं तुम्ही बिनधास्त शॉपिंग करू शकता. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि उद्या आम्ही जाणार आहोत कोलालंपूर सिटी टूरला. तर माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.